कर्जबाजारीपणा, नापिकी, पिकाला हमी भाव या सगळ्यापेक्षा देखील शेतकऱ्यासमोरची सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल तर ती आहे पाण्याची। कधी अवकाळी पावसाने शेतीचं नुकसान होतं तर कधी दुष्काळामुळे शेतीच करता येत नाही। पण संकटांनी घेरलेल्या बळीराजाला सोलापुरातील एका शेतकऱ्याकडून नक्कीच प्रेरणा मिळेल। स्वखर्चातून बंधारा उभा करणारा हा शेतकरी नेमका आहे तरी कोण, आपण पाहूयात। 10 फूट खोल, 30 मीटर रुंद आणि तब्बल 1 किलोमीटर लांबीचा हा बंधारा आहे सोलापुरातल्या इंगळगी गावातला। सरकारकडून 1 रुपयाचीही मदत न घेता एका निवृत्त शिक्षकाने हा बंधारा उभारलाय। घरासोबतच गावातील लोकांच्या शेतीचं पाण्याअभावी नुकसान होत होतं। पाण्यासाठी गावकऱ्यांचे होणारे हाल पाहून इनोंदगी कोटे या निवृत्त शिक्षकाने पुढाकार घेतलाय। पाणी अडवा आणि पाणी जिरवा हा जो काही प्रकल्प आहे शासनाचा, त्या दृष्टिकोनातून म्हणजे त्या विचारानं इथं आपण एक ओढा होता, त्या ओढ्याला काय केलंय म्हणजे ओढा पहिला पावसाळ्यात येत होतं आणि पाणी पळून जात होतं, पाणी थांबत नव्हतं इथं। म्हणजे पाणी थांबावं म्हणून आम्ही काय केलंय, या ओढ्याचं खोलीकरण आणि रुंदीकरणाने असं चर पाडून घेतलंय आणि दुसरीकडे केलंय आणि मध्ये एक बंधारा बांधून पाणी जवळजवळ 7 ते 8 फूट उंचीपर्यंत थांबावं आणि असं लांब 1 किलोमीटर पाणी थांबावं या उद्देशानं आम्ही हे प्रयोग चालू केले। वर्षानुवर्ष जे काम सरकारला जमलं नाही ते काम कोटे गुरुजींनी अवघ्या 12 दिवसात करून दाखवलंय। आमच्या स्वतःच्या खर्चाने करा म्हणून ठरवलं, त्या पद्धतीने आम्ही जवळजवळ 7-8 दिवस एक माग लागून हे काम करून घेतलेलं आहे आणि पावसाचा आम्ही वाट बघत आहे। आता पाऊस पडल्यानंतर पाणी किती थांबणार ह्याच्यावर आमचं सर्व इफेक्ट आहे। किती सगळा खर्च असेल, किती दिवस? जवळजवळ हे बघा 7-8 दिवस कोकल्यांचं काम आणि हे बंधाऱ्याचं काम मिळून जवळजवळ 4-4.5 लाख, 4.5 लाखापर्यंत काम आलेलं आहे। किती दिवसांचा कालावधी लागला? जवळजवळ 10 दिवसाचा कालावधी आहे। उद्देश एकच आहे, जेव्हा पावसाळ्यात इथं पाणी येईल तर या पाण्याचा आजूबाजूच्या शेतीला, विहिरीला आणि बोरला या पाण्याचा फायदा होणार आहे। पाण्याची पातळी वाढणार आहे आणि पुढच्या वर्षीचा पावसाळा येईपर्यंत हे पाणी शेतकऱ्यांसाठी शाश्वत मिळणार आहे। 2015च्या दुष्काळात कोटे गुरुजींनी आपली 20 एकराची ऊसाची बहरलेली शेती छावणीसाठी खुली केली। त्यामुळे हतबल झालेल्या बळीराजाला दिलासा मिळाला होता आणि आता या बंधाऱ्यामुळे आसपासच्या गावांची तहान भागणार आहे। गावाला पाणी मिळावं, गावकऱ्यांची शेती समृद्ध व्हावी म्हणून गावातल्याच निवृत्त शिक्षकांनी मोठ्या मनानं खोदलेला हा बंधारा गावकऱ्यांसाठी अभिमानाचा विषय आहे। पण वर्षानुवर्षाची मागणी पूर्ण न करणाऱ्या प्रशासनासाठी ही एक चपराक आहे। खरं तर स्वखर्चातून बंधारा बांधून मोठे उपकार या शिक्षकानं गावकऱ्यांवरती केलेले आहेत। शासनानं गाव पातळीवरचे असे सगळे ओढे आणि बंधारे जर दुरुस्त केले तर जलयुक्त शिवार व्हायला उशीर लागणार नाही। अयूब कागदी सोबत शिवकुमार पाटील, एबीपी माझा, सोलापूर।